जय गुरु. जय गुरु सर्वांना. आवाज येतोय? हो सर, जय गुरु. येतोय सर. जय गुरु. सॉरी, काल पण गोंधळ झाला. लाईट गेले, नंतर नेट गेलं, काहीच करता नाही आलं. आज आपण लगेच सुरुवात करू. थोडी वाक्य परवाची राहिलेली आपण तेवढी पूर्ण करू आणि पुढचा पाठ सुरू करू. या पानावर आपण होतो. चौथं चाललो होतं आपलं. फुलों का रंग चित्र विचित्र है. त्याच्या आधी आपण उस जल में कमल और मोगरे के फूल है हे पूर्ण केलं होतं. आणि हे वाचताना मग ते मौद्गर आहे का मौगर आहे ते असं चाललं होतं ते. तर तस्मिन जले पद्मानी मोद्गर फुलां पुष्पाणी च संती. तस्मिन म्हणजे त्या, सप्तमी, जले सप्तमी, पद्मानी म्हणजे कमळाची फुलं, कमळे, मोद्गर पुष्पाणी, मोद्गर म्हणजे मोगरा, मोगऱ्याची फुले आहेत. हे आपण केलं होतं बरोबर. आता चौथ्यापासून सुरुवात करू आपण. आणि चौथ्याला आज पहिल्यांदा आहे पद्मजाताई. पद्मजा पोळ मॅडम. हा. हो सर. चौथं. फूलों का रंग चित्र विचित्र है. हम्म, हम्म. आता हे फुलों का म्हणजे अनेक वचन आहे. हो हो फुलासाठी शब्द आहे पुष्प, अनेक वचन पुष्पाणाम, हो. रंग, वर्ण, विचित्र, विचित्र हा अस्ति. हम्म, हम्म. पुष्पाणाम वर्ण, वर्ण हा विचित्र हा अस्ति. ओके. आता हे फूल, फूल म्हणजे पुष्प हे माहिती आपल्याला. आणि त्याचं बहुवचन पुष्पाणी. पण इथे आपल्याला काय दिलंय? फुलो का म्हणजे षष्ठी विभक्ती दिली आपल्याला. पुष्पानाम म्हणजे पुष्पांचे, फुलांचे. वर्ण, वर्ण हा म्हणजे रंग. आता चित्र विचित्र म्हणजे वेगवेगळे. चित्र विचित्र म्हणजे असं काही घाणेरडं असं काही नाही. विचित्र म्हणजे असं काही वेगळं नाहीये. चित्र विचित्र अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे, अनेक रंगांचे. म्हणून त्या संस्कृतमध्ये एकच शब्द आहे, विचित्र. चित्र म्हणजे रंगीत, विचित्र म्हणजे विशिष्ट रंगीत, म्हणजे अनेक प्रकारचे रंगीत. अस्ति म्हणजे आहे. हे एकवचनी क्रियापद आहे, कारण ते क्रियापद वर्णाहाचं आहे, पुष्पांचं नाही. पुष्पांचा रंग आहे, फुलांचा रंग आहे. फुल एक असो किंवा 10 असो, त्याचं अस्ति हेच असणार आहे. पुष्पाणाम वर्ण विचित्र अस्ति. ओके. आता पाचवं, सुनंदाताई. हो सर. या. उनका आकार भी बहुत मनोहर है. हम्म, तेषाम् आकारः अपि अतीव सुंदरः अस्ति. हम्म, उनका म्हणजे केशा, त्यांचा, हम्म, आकार, आकार हा भी साठी अपि आलाय, हम्म, बहुत साठी विशेषण अतीव, हम्म. मनोहर साठी सुद्धा विशेषण सुंदर असते आहे च ओके. अनेक वचनासाठी असलेलं क्रियापद. या, या. तेषाम, तेषाम हे बहुवचन आहे निष्पद मध्ये. उनका आकार पुल्लिंगी आकार, तेषाम आकार. आकार हे एक वचनीच आहे. सुद्धा म्हणजे हिंदीमध्ये भी, अपि, अतीव म्हणजे बहुत, खूप. सुंदर मनोहर, मनोहरा पण चालला असतो, पण त्यांनी सुंदर घेतला. आणि अस्ति, आकार अस्ति. कारण तेषाम जरी बहुवचनी असला तरी आकार हे एक वचनी आहे, म्हणून क्रियापद सुद्धा एक वचनी आहे. थँक्यू मॅम. अश्विनी कुलकर्णी.
अश्विनी मॅम अनम्यूट होतंय का? गिरीश देशपांडे साहेब. हो. हा. वहाँ पत्ते भी है. हम्म, वहाँ म्हणजे तत्र, हम्म, पत्ते म्हणजे अनेक वचन. हम्म. अ, पत्रा पत्राणी. पत्राणी. हा, पत्राणी. आणि भी म्हणजे अपी म्हणजे सुद्धा. सुद्धा, म्हणजे अपी. अपी. आणि पत्ते बहुवचन म्हणून संती. पत्ते बहुवचन म्हणून संती. आहे. हो हो वहा पत्ते भी रिपीट है. व्हायला लागले. आनंद जोशी जरा फोन बंद करा ना, त्यातले आवाज येतात. आनंद जोशी जरा फोन बंद करा ना, त्यातले आवाज येतात. इको पण येतो. हा. वहा पत्ते भी है तत्र पत्राणी. तर नी जे आहे इथलं ते नी न बाणाचा आहे. त्र आहे, र आहे म्हणून. जातो पण तुम्हीच घ्या मग. वरक असते ना. नाही, तुझ्या फोन मधून आवाज येतो आनंद जोशी. वरक असते एक मिनिट काय वरक आनंद असते म्यूट करा. नाही म्यूट. आनंद जोशी म्यूट करा. मी करतो म्यूट. हा, सातवा तुम्हीच घ्या मग देशपांडे. हा, घेतो घेतो. पत्तों का रंग हरा है. हम्म, आता पत्तों का म्हणजे परत अनेक वचन. हम्म, पत्राणाम म्हणजे मगाच्या षष्ठी सर. हम्म, हम्म. पत्तों का आहे म्हणून. हा. पत्राणाम वर्ण. रंग म्हणजे वर्ण. वर्ण. हरितः. हरी हराला हरितः अस्ति आहे हा. किंवा है. तसं चौथं होतं हे, पुष्पानाम वर्ण विचित्र अस्ति. तसं हा, इथे तसंच पत्रानाम वर्ण हरितः. हारितः अस्ति. जवळजवळ हरितः. सारखंच आहे, थोडंफार फरक. सेम. हो. थँक्यू. आनंद जोशी. आनंद जोशी अनम्यूट करता येतं का? अश्विनी कुलकर्णी मॅम. हा, 9. आठवं. महल में यह बर्तन रखा है। हा. प्रसादे एतत् पात्रं स्थापयितम्। आता इथे हे प्रसादे नाहीये, प्रासादे. आपण प्रासाद हा. म्हणतो की नाही, महाल. हो 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 मराठीत सुद्धा प्रासाद प्रासाद. म्हणतो आपण, गोष्टीमध्ये असतं बरेच नाही. हो प्रासादे प्रासाद. म्हणजे महालामध्ये, सप्तमी विभक्ती. हम्म. आणि हो. यह म्हणजे हा म्हणजे हा. एतत घेतलं त्याने. एतत म्हणजे ओके. हे हा. फार जवळ पण नाही, यह. फार दूर पण नाही, असं एतत. हम्म. पात्रम महल में यह बर्तन. बर्तन म्हणजे भांड. पात्र म्हणजे उपसर्जनी भांड. आहे म्हणून पात्र. हा. आणि ठेवलेलं आहे. स्थापयितम राख ठेवलेलं आहे रखा है. याच्याकरता स्थापन करणे. स्थापयितम. स्थापयितम हो. म्हणजे ठेवलेले आहे. ठेवले. येस. कालवाचक. भूतकाळाचा. प्रासादे एतत् पात्रम. आणि एततचा उच्चार एतत करायचा, एतत नाही. हे शेवटचं त जे आहे ते अर्ध आहे. प्रासादे हा. एतत् पात्रम एतत्. स्थापयितम. हे मग पण अर्ध ओके. बोलायचं. ओके, थँक्यू. थँक्यू. आनंद जोशी अनम्यूट होतं का? नाही, आनंद जोशी. सर, हे स्थापयितम म्हणजे थोडं तो कुठला भूतकाळ आपण बघितलेला तो हा. त्यामुळे हा, तसं आलंय का तोच. हो. स्थापयितम? अच्छा. सर पण मग रक्का है म्हटलंय. आता हे काय होतं, हिंदीमध्ये असं होतं ते. आता रख्खा आहे म्हणजे त्याला मग दुसरा भूतकाळ होत नाही, किंवा मग अस्थापयत असं करता येतं. अस्थापयत मध्ये नजीकचा भूतकाळ आहे. आता हा जर समजा ठेवलेला आहे, हे बऱ्याच दिवसात ठेवलेला आहे तिथे, रख्खा आहे, अशा वेळेला मग ते धातू साधित भूतकाळ केलं जातं, स्थापयिता. किंवा मग अस्थापयत पण चाललं असतं. आणि पण मग एतद पण वर्तमान असतं ना. काळ करायचा असेल तर, कारण की इथे प्रासादे महल में अतिरिक्त, एतत् पात्रम स्थापयति. कारण की हिंदीवरती बघून ते भूतकाळ करायचं तसं लक्षात येत नाहीये. हा, होतं असं केव्हा तेव्हा. तर तिकडे वर्तमान काळ लिहिला तरी बरोबर येईल ना? नाही, वर्तमान काळ येणारच नाही. रख्खा आहे म्हणजे ठेवलेला आहे असंच होतं ना.
रखते है म्हटलं असतं किंवा रखता हूं तर मग ते वर्तमान काळ असतं. अच्छा. रखते है मध्ये मग ते बहुवचनी झालं असतं. रखता हूं मध्ये ठेवतो म्हणजे एकवचनी झालं असतं. रखा है म्हणजे भूतकाळाचं कंपत आहे. रखूंगा म्हणजे भविष्यकाळ. हम्म. ते कळतं तेवढं. ठीक आहे. आणि एतद द म्हणजे हा इथं येतात एतत आहे का? येतात 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 हे एकच. अर्ध द किंवा अर्ध त हे दोन्ही अल्टरनेटिव्ह वापरून जातं. त्याचा अर्थ एकच आहे की हा ही हे येतात त्यातला हा हं. पुल्लिंगी. 9 कोण येतं पुढे? हाँ मैं घेतो. रवींद्र जोशी या. हाँ, इस महल में एक राजा रहता है. तर इस म्हणजे एतचं अस्मिन होतं. हा अस्मिन हा प्रासादे ओके. नृपः निवसती. हम्म. म्हणजे राहतो, रहता आहेच राहतो. तर ते राईट स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य आहे. राईट. फक्त आणि पुढचं अस्मिन पण घेतो. वापरलंय. महल छोट हिच आहे. महल करताय. अस्मिन हा, प्रासादे महल में तर अस्मिन ठीक आहे, प्रासाद. प्रासादे मग सप्तमी आहेच आहे ते. हो, हिच सप्तमी. प्रासादे काय वापरायचा प्रश्न पडतो आपल्याला. या हम्म. अशा वेळेला अस्मिन ह्या प्रासादामध्ये या हो, राजाला आपण राजा सुद्धा म्हणू शकतो किंवा नृपः. आता इथे आपण जे नृपः. शिकतो त्यामुळे नृपः हे योग्य शब्द आहे. नृपः निवसती राहतो. तर आणि एक थोडस राजा ते म्हणून काय आपण लिहिलेलं नाही. एक एक राजा म्हणून त्यासाठी काही शब्द नाही आला. आहे नृपः. एकदा गेलेलं आहे आपल्याला. नृपः नृपः म्हणजे बहुवचनी. नाही नाही तो ठीक आहे, पण एक राजा एक त्यासाठी नाही काय आलं आपण. एक राजा एकच. हे एक राजा म्हणजे असा एकह नृप म्हणता येईल इथे पाहत. एकह नृप हम्म. निवसती. बर. एक हा नृपाने वसते. हा म्हणजे कथेमध्ये असतं तसं आहे, एक राजा रहता आहे. हम्म. गोष्ट बरोबर. गोष्टीमध्ये असतं एका हा, तसं, एका हा. राजवाड्यात एक हा, राजा हा. होता. हम्म. तसं ते. अगदी ते अस्मिन. चातुर्मासाची गोष्टी घेतलं तर राजपाट नगर होतं असं पण होतं. हो, एक राजपाट राजा तसं तर ते होता. कस्मिन देशे कस्मिन राजे हा. असं पण हम्म. होतं. पुढचं पण छोटं आहे ते घेतो. हा पुढचं उसके आहे चार थोडंसं पुत्र. टिपिकल आहे पुढचं घेऊ घ्या. का? हा. ऐकू येतंय. उसके चार पुत्र है. हा तस्य चत्वारः पुत्राः सन्ति. हे स्ट्रेट हा फॉरवर्ड आहे. चत्वारः म्हणजे चार, तस्य म्हणजे त्याचे षष्ठी, पुत्राः अनेक वचन आणि संती म्हणजे पुत्र तस्य आहेत. उसके म्हणजे तस्य हे लक्षात ठेवा. चतुर्थी करता तस्य. त्याचे षष्टी करता त्याचे. हा. चत्वार आपल्याला संख्या अजून गेलेली नाहीये. याच पाठामध्ये पुढे आहेत ते. त्यामुळे सुद्धा चत्वार असं नाहीये, चतु असं आहे. पण हम्म. हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला की चत्वार म्हणजे चार. तर पुत्राः त्याच्यावरून किती घेतलं नाम एकवचनी चत्वारः. हो. चार पुत्र आहेत. त्याचं विशेषण घेतलं संख्यात्मक विशेषण. पुत्र हा मुलांचं 4 मुले आहेत. 4 मुले आहेत. फक्त हे कोणाचा आवाज? आनंद जोशी. पाचव्याचं मला विचारायचं होतं, म्हणजे जस्ट व्हेरिएशन. हा पुष्पाणा वर्णः विचित्र अस्ति. पाचव्याचा आहे तेषाम आकारः. तर तेषामच्या ऐवजी पुष्पाणाम तसंच राहील का? हो. पुष्पाणाम आकारः हो अपि सुंदर अस्ति. हा, सेम ठीक. असेल. हा, सेमच राहील. ओके. पण हे तेषाम आहे आणि ते पुष्पाणाम आहे. हो तर ते हा षष्ठी थोडी म्हणजे वेगळी पुष्पाणांच्या चालते. ऐवजी त्यांनी सर्वनाम वापरलं ते. हा. हो हो, ठीक आहे, ठीक. ओके. एक छोटस आपण एक सर एक विचारायचं होतं सर. हा बोला. मगाचं जे वाक्य होतं चत्वारः पुत्राः संती हे म्हणजे प्रेझेंट टेन्सच आहे का? हो कारण इथे उसके 4 पुत्र आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे हो का? अस्ती असायला पाहिजे. नाही अनेक हिंदीमध्ये ठीक आहे. वचनासाठी. नाही अस्तित्व तर नाहीये. कारण पुत्र हा आहे ना. अनेक पुत्र म्हणून तस्य संती म्हणजे आहे. राजावरती अवलंबून नाहीये ते. मुले आहेत. पुत्र हा संती म्हणून बहुवचन. नाही बहुवचन नाही. मी संती आणि आसित किंवा अस्ती असं मला वाटलं होतं अस्ति म्हणून. म्हणजे वर्तमान काळी एक वचन. संती म्हणजे वर्तमान काळी बहुवचन. अच्छा बरोबर. आणि 9व्यामध्ये निवसतीच्या ऐवजी वसत काय ते वसा नाही वसती. वसती म्हणजे कसं असतं की काही दिवसाकरता आपण जेव्हा राहतो तेव्हा वसती.
अच्छा. हा. आणि जेव्हा नियमितपणे राहतो तेव्हा निवसती. आता महालामध्ये राहतो म्हणजे तो असं गृहीत या ठिकाणी तो कायम राहतो म्हणून निवसती. वसती घेतलं तरी तसं ग्रामरच्या दृष्टीने बरोबर आहे ते काही चुकीचं नाहीये. म्हणजे परीक्षेला मार्क मिळतील त्यामुळे. एक 9 शब्द आपण जस्ट बघून घेऊ. अक्षर जर बारीक असेल तर कळायला दिसणार नाही काही लोकांना. मी वाचतो. हा आहे भविष्यकाळ. आणि भविष्यकाळाला म्हटलं या ठिकाणी लट लकार, ल ला उलटा उकार, र, हे आपण मराठीमध्ये याला रुलू म्हणतो त्याला. लट लकार, भविष्यत काळ. संस्कृतमध्ये भविष्यकाळ नाही म्हणत ते, भविष्यत काळ म्हणतात. ओके. एक क्रियापद आहे या ठिकाणी टिपिकल. तुम्ही याच्या आधी पण बघितलेलं आहे ते पश्य जे आहे. पश्यचं धातू काय कोणाला आठवतं का? दृश्य दृश्य. हा, दृश्य. दृश्य दृश्य पासून झालं दृश्य पश्य नाही, आहे. पश्य क्रियापद. आता हे दृश्यचे जे भविष्य काळातले रूप होतात ते दृश्यच्या लाईन मध्ये होतात. म्हणजे कसं की प्रथम पुरुष एकवचन द्रक्षती, प्रथम पुरुष द्विवचन द्रक्षतः, प्रथम पुरुष बहुवचन द्रक्षंती. जरी दृश्य एक डायरेक्टली नाही तरी त्याचं रूपांतर द्रक्षंती, द्रक्षती, द्रक्षतः असं झालं. मध्यम पुरुष मध्ये द्रक्ष्यामी, अहम द्रक्ष्यामी, तौ द्रक्षतः, ते द्रक्षतः. श्रीपती येत नाही. उत्तम येत पुरुष नाही येते. अहम द्रक्ष्यामी. येत नाहीये. नाही वरचं सी त्याच्यात आहे बरं का. प्रॉब्लेम येतो. मध्यम पुरुष हा येत नाही. सह द्रक्ष्यासी. उत्तम पुरुष अहम द्रक्ष्यामी, ते द्रक्ष्यावः आणि वयम द्रक्ष्यामः. तर हे याकरता दिलं की पुढच्या स्लाइड मध्ये काही वाक्य, 1, 2, 3 वाक्य ह्या द्रक्ष्यावरती आहेत. त्यावेळेला शब्दांची आपल्याला माहिती असावी म्हणून ठेवली. आणि याचीच पीडीएफ तुम्हाला नंतर मी परत ठेवेल ग्रुपवरती. याला पुढे वाचून आनंद जोशी तुम्ही वाचता का हे पुढचं 11वं? इतर वेळेला बोलतात आणि आठव काय बरोबर. स्नेहल आनंद जोशी हॅलो. आवाज येतो? हा स्नेहल हा येतोय पण थोडस तुम्ही वाचू शकता का 11वा? आकडा वाक्य घेतो. हा 11 आकडा बघतो. 11 वाचून फोन म्यूट करा मग. हा. सभी पुत्र पाठशाला में पढ़ते हैं. सर्वे पुत्राः विद्यालये पठन्ति. ओके. सर्वे पुत्राः यामध्ये वेगळा असं काही विद्यालये आहे का? पठन्ति. वेगळा काही नाही याच्यामध्ये. विद्यालय म्हणजे सप्तमी विभक्ती. हो. सर्वे बहुवचन आहे. पुत्र हा बहुवचन आहे. राजा जे आहे त्या राजाला 4 मुलं आहेत. तस्य चत्वारः पुत्रः सन्ति. आणि ती सगळी मुले सर्वे पुत्रः विद्यालये पठन्ति. ओके. आता कृपया म्यूट करा म्हणजे काय होतं तुमचा डिस्टर्बन्स होता आवाजात बोलतात ना तुम्ही. आणि ते आम्हाला कळत पण नाही खादाडीमध्ये असतं. स्नेहल ताई. वे शाम को घूमने जाते हैं. ओके. ते सायंकाले भ्रमणार्थम गच्छन्ति. ते म्हणजे सहा तौ तेच बहुवचन आहे सर्वनामाचं. संध्याकाळी म्हणजे सायंकाले सप्तमी. आणि घुमने जाते हे म्हणजे भ्रमणार्थम. आणि गच्छन्ति हे बहुवचन वर्तमान काळातलं आहे. सर एक विचारायचं होतं. गुरु हा जो शब्द आपण बघितला त्याच्यामध्ये द्विवचन मध्ये जो गुरुचा तो ऋकार आहे त्याला थोडीशी काय म्हणतो त्याला दीर्घ उकार येतो. हा तो दीर्घ उ म्हणून धरायचा का? हो दीर्घ आहे हा. अच्छा. आता हे तर बघितलं तुम्ही. हा गुरु बघा पहिला गुरु आहे ना, हा ह्रस्व गुरु आहे. हा द्विवचन दीर्घ गुरु आहे. आणि इथं हा खाली पण द्विवचन मध्ये हा बाकी सगळे वाटत दीर्घ गुरुच आहेत ते. नाही इथं पंचमी मध्ये सुद्धा हा फक्त द्विवचन मध्ये प्रथमा द्वितीया आणि
संबोधन मध्ये तसा वेगळा लिहिलाय तर तो दीर्घ धरायचा का? हो, दीर्घच आहे ना. अच्छा. हे सगळे ओके. समोरच्या बाजूला वळलेला आहे ना, हा हा जो जो असा आतल्या बाजूला वळलेला आहे तो ऱ्हस्व आहे. तर पहिलं जर एक वचन बघितलं तर गुरुचं तुम्ही पहिल्या डावीकडे वळलेलं आहे, शेवट त्याचा. हा जे आहे ओके. ते बाहेरच्या बाजूला वळलेला आहे, म्हणजे हे दीर्घ आहे. हे गुरुमध्ये हे रुची जी आहे ते वेलांटी, हे काय म्हणतात त्याला, उकार जो तो असं डावीकडे वळलाय थोडासा, ऱ्हस्व आहे ते. आणि हे गुरु किंवा गुरुन याचं जे आहे ते बाहेरच्या बाजूला वळलेलं आहे, हम्म. दीर्घ आहे ते. ओके सर. ओके, 13व रत्नप्रभा मॅडम. रत्नप्रभा पोहेकर मॅडम. हा, 13व. इस बड़े महल में घोडे और हाथी भी है. Okay, good. म्हणजे या महालात घोडे आणि हत्ती पण आहेत. हो. अस्मिन् विशाले प्रासादे अश्वाः गजाः च अपि सन्ति. हम्म, म्हणजे ते घोडे आणि हत्ती. हम्म. अपि म्हणजे च ना, हे म्हणजे सुद्धा. सुद्धा. हा, घोडे आणि हत्ती सुद्धा. हा, च पण घोडे आहे आणि आणि अपि पण आहे. या महालामध्ये त्याच्याकरता अस्मिन विशाले, या हो. विशाल महालामध्ये अस्मिन विशाले प्रासादे हा एक ग्रुप झाला. हो. प्रासाद कसा आहे, विशाल आहे. प्रासादे म्हणजे सप्तमी आहे, म्हणून विशाल जे आहे ते पण सप्तमीमध्ये गेलं, त्याचं विशेषण आहे म्हणून. आणि अस्मिन जे आहे, ह्या जे आहे हे सर्वनाम पण आहे आणि प्रासादाचं जास्त माहिती देतं म्हणून विशेषणाचं पण रूपात येतं. सप्तमी हो. अस्मिन, सप्तमी विशाले, सप्तमी प्रासादे. अस्मिन विशाले प्रासादे, या विशाल प्रासादामध्ये किंवा महालामध्ये अश्वाहा गजाहा घोडे आणि हत्ती आणि सुद्धा आहेत. मोठं वाक्य आहे पण तसं सोपं आहे करायला. सोपं आहे. थँक्यू. नाही, माधुरी कुलकर्णी मॅम. हाँ, क्या तुमने राजा को देखा है ना? कई बड़े महल नहीं, इस बड़े महल में घोड़े झालं ना ते. और हाथी. हा, झालं वाचा का? वाचा. हा, वाचा. क्या तुमने राजा को देखा है? ओके. क्या किम हम्म. तुमने त्वम नाही, किम तुम त्वम म्हणजे रूपम. त्वम. हाँ, हा, त्वया. तुमने क्या किम तुमच्याकडून. हा, तुमच्याकडून म्हणजे क्या तुमने म्हणजे त्वया त्वया तृतीय. त्वया नृपहा. राजा को, नृपम राजाला. पाहिजे ना? हा, चला ते नृपम नृपहा दृष्टः. दृष्टहा. तर दृष्टहा जे आहे ते इथे दिलं की देखा आहे. देखा आहे म्हणजे हा. पाहिलेले. काय तुम्ही पाहिलेले. राजाला पाहिलेले आहे का? का ते भूतकाळ आहे. हा, द्वितीय याला राजा को दोन पर्याय- नृपम हा, दोन पर्याय नृपम दिले. पाहिजे होतं. हा, हे दोन पर्याय दिले त्यांनी. जर तुम्ही दृष्टहा घेतलं, धातू साधित भूतकाळवाचक विशेषण घेतला, तर दृष्टहाचा नृपहा होईल. त्वया नृपहा दृष्टा, तुम्ही राजाला बघितले का? तृतीय. आणि नाहीतर मग काय, किम त्वम नृपम पुढे काय अपश्यः. लिहिलंय? हा, अदृष्ट. तुम्ही त्याला अपश्यत, त्याला बघितलं का? ते तुम्ही साधा भूतकाळ वापरू शकता किंवा धातू साधित वापरू. धातू शब्द वापरला तर ते तृतीय पण जाणं आवश्यक आहे. करता जो येतो आणि त्वया घेतलाय, त्वया घेणं कंपल्सरी आहे. दृष्ट हवा, कारण काय बघितलंय, नृपहा बघितले. कोणाला बघितले? नृपहा. म्हणून किम त्वया नृपहा दृष्टहा. किंवा नाही आठवलं तर मग किम त्वम नृपम अपश्यत, तुम्ही राजाला बघितलं का? ओके, थँक्यू. तर हा. हे पहिलं हे ठीक आहे, म्हणजे धातू साधित कर्मणी वापरलं तेव्हा तृतीय यायला पाहिजे. हे हो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्वम येईल का, हो. त्वया यायला पाहिजे? नाही, त्वया नाही, आणि तृतीयची गरज नाही ना. इथे जो करता आहे तो त्वम, तू, तुमने. तुमने.
तेव्हा तुमने म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आप जर म्हटलं असतं तर मग ते आदरार्थी आलं असतं. तुमने म्हणजे म्हणजे दुसऱ्याचं असं काय तू राजाला पाहिलं असं हा करावं लागेल का असंच आहे वाचकला? ते हो. अच्छा काय तू राजाला पाहिलंस. कारण हिंदीमध्ये तुमने जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला ते तू या अर्थानेच असतं ते, नाही तर मग आप म्हटलेलं असतं. आप अच्छा म्हणजे मग समोर त्याला आदरार्थी म्हटलेलं असतं. ठीक आहे सर. श्रावणी अनम्यूट होत आहे का? श्रावणीचा हा झाला वाच. ओके 15वा वाचता आहे का तुला? वाच, आपण दोघं मिळून वाचू. हो. हा. नहीं, मैं आज शाम को उसे देखूंगा. हम्म. नहीं नाही म्हणजे म्हणजे न, नुसतं न म्हणजे नाही, नाही किंवा नाही. नाही. हा हा. मैं म्हणजे मी. म्हणजे अहम. हा, अहम. आज म्हणजे आज. अद्य. अद्य ना? अद्य. अद्य म्हणजे हा, आज. आज. शाम म्हणजे सायंकाळी, म्हणजे हा दुपारी, सायंकाळी. सायंकाळी, दुपारी वेगळं. शाम को हा, संध्याकाळी, सायंकाळे. सायंकाळी. उसे म्हणजे त्याला, उसे देखूंगा. म्हणजे तम. हम्म. द्रक्ष्यामी. देखूंगा म्हणजे द्रक्ष्यामी. आता आपण जे बघितलं नाही ते पाहिल. अहम द्रक्ष्यामी, या टेबल मध्ये बघितलं आपण इथे. हा जो द्रक्ष्यामी आहे ते अहम द्रक्ष्यामी. हे बारीक आहे, दिसतं का नाही माहित नाही मला. तर हे हा, द्रक्ष्यामी न अहम अद्य सायंकाले तम द्रक्ष्यामी. आता प्रश्न होता तुम्ही राजाला पाहिलं का तू? नाही, मी आज संध्याकाळी त्याला बघेन. हा. तर बघेन करता मग द्रक्ष्यामी भविष्यकाळातलं क्रियापद. हा. थँक्यू. पुढचं असं सर. पुढचं वाचतंय, वाच. व्हेरी गुड. पहिली वेळ, चला. हा. जब राजा घूमने हम्म, जाएगा तब हम्म, मैं उसे देखूंगा. ओके. जब म्हणजे यदा, हम्म, म्हणजे जेव्हा. जेव्हा. राजा म्हणजे नृप. नृप हम्म, म्हणजे राजा. व्हेरी गुड. घुमणे म्हणजे भ्रमणार्थम. ओके. भ्रमणार्थम म्हणजे सर फिरायला ना. हा हा. जायगा म्हणजे गच्छती. आता जाईल. जायगा म्हणजे गच्छती कसं होईल? बरं ठीक आहे, त्यांनी लिहिलं तसं. हा हा. जाईल. तब मैं उसे देखूंगा. हा, तदा देखो. हम तम द्रक्ष्यामी. हम्म. म्हणजे जेव्हा राजा फिरायला जाईल. हा. सर इथे गच्छती नाही येणार ना? मग काय होईल उद्या? कोणी सांगेल का गच्छतीचं काय होईल तिथे? भविष्य काळामध्ये काय होईल? गम गच्छ गमिष्यसि. गच्छति. थँक्यू. यदा नृपः भ्रमणार्थं गमिष्यति तदा अहम. पुढे काय लिहिलेलं आहे? राणी म्हणले का? द्रक्ष्यामी. हा. नाही आहे. ओके, थँक्यू. तर कोण आहे पुढे? तर पुन्हा सेकंड राऊंडला सुनंदा गिरी. हो सर. उसके पास सेवक हैं. हम्म, तस्य सेवकाः सन्ति. हम्म, उसके पास साठी तस्य शब्द आलाय आणि हम्म. सेवक साठी सेवकाः सन्ति. आता फक्त इथे वर्तमानात उसके. हा, उसके क्रियापद. म्हणजे त्याचे. हा आता हा इथे तस्य, त्याचे षष्ठी करता सेवकाः, अनेक सेवक आहेत. आता सेवक आहे म्हटल्यानंतर एक सेवक आहे का अनेक सेवक आहे? जर तुम्ही सेवक लिहिलं इथे अनेक. तर एक होईल इथे. आता फक्त एकच या ठिकाणी आहे की हे हय जे आहे, या हय वरती अनुस्वार आहे. अनुस्वार. हा अनुस्वार जर असेल तर हे बहुवचनी आहे, आणि एक असेल तर मग साधं हय आलं असतं. हे जर बारक्याने हो, सर. लक्षात आलं तर ठीक आहे, नाही आलं तरी सेवक अस्ति असं आलं असतं. तर हे या ठिकाणी हय हय असं ते
थोडंसं अनुनासिक झालं ते, त्यामुळं हे बहुवचन आहे. तस्य त्याचे, त्याचेचा अर्थ उसके पास. तस्य समीपे पण चालू शकला असतो, म्हणजे अगदी टेक्निकली घ्यायचं पण तशी गरज नाहीये. तस्य सेवकः सन्ति, त्याच्यापाशी सेवक पण आहे. ओके, थँक्यू. रत्नप्रभा मॅडम, पुन्हा एकदा आहात का? रवींद्र जोशी. नहीं, मैं सांगते ना. हा या हा ओके सेवक राजा की रक्षा करते हैं. ओके, हा, म्हणजे राजाचं रक्षण सेवक करतात. व्हेरी गुड. सेवकाः हा सेवकाः नृपम रक्षन्ति. हा सेवकः हे बहुवचन आहे, कारण इथे हा, हे ह वरती अनुस्वार दिलेला आहे. सेवक आहे हा. म्हणजे सेवक आहेत, सेवक आहे असं नाही. नृपम हे राजा की, म्हणजे हे नृप षष्ठी नाही घ्यायचं याला. नृपम म्हणजे राजाला रक्षन्ति, रक्षण करतात. हे बहुवचन. सेवक आहात बहुवचन आहे, म्हणून क्रियापद रक्षन्ति सुद्धा बहुवचन आहे. सेवकः नृपम रक्षन्ति. ओके, थँक्यू. राजाचं रवींद्र रक्षण जोशी. करतात. हाँ। राजा के बगीचे में कोई नहीं जाता. एक मिनिट, सुरेखा ते काय म्हणताय? सुरेखा मी झालंच नाही आता काही तुम्ही एकही नाही वाचला का? ओके ओके, एक मिनिट, सुरेखा त्यानं वाचू दे. हा, एकदा स्किप केलं, मला असं वाटलं की तुम्हाला झालंय तुम्ही. राजा के नहीं, राजा के बगीचे में कोई नहीं जाता. राजा के म्हणजे ही पण षष्ठी, रूपस्य, बगीचे में सप्तमी, म्हणून उद्याने, कोई म्हणजे को अपि, नहीं जाता, न गच्छति. आता इथं भी पाहिजे तरी गोपी असेल ना, को अपी. तरच नाही तर मग कह न गच्छति, कोण जात नाही, कोई भी. मग बरोबर गोपी. हा, आता रवींद्र जोशी साहेब. यह आहेत का? राजा बड़ा शक्तिशाली है. तर यह राजा म्हटल्यावर राजाच्या ऐवजी आपण नृप घेतोय. सो नृप हा अयम आहे अयम त्याच्या नृपः. जागी. हा राजा, यह राजा, हा राजा, अयम नृप बडा शक्तिशाली, अतीव शक्तिशाली अस्ति. ते हे साधं क्रियापद त्याचं येस. 6चं जे आहे तेच अस्ति डायरेक्ट आहे. सो पूर्ण वाक्य झालं, अयम नृपः अतीव शक्तिशाली अस्ति. अशा आपली ही वाक्य ह्या पाठामध्ये संपलेली आहेत. तशी आता थोडी थोडी उजळणी सुरू करा घरी. तुम्ही रोज एखादा तरी पाठ किंवा एक किंवा दोन पाठ तरी वाचायचं. त्यात काही समजलं नाही समजलं काही असेल तर ते मी विचारू शकता, किंवा एक ग्रुपवर विचारा, फोनवर विचारा, किंवा वर्गात विचारा. असं एक. आता ही काही वाक्य इथे नित्य उपदेश, हे जस्ट वाचतो मी. यामध्ये एखाद्या वेळेला तुम्हाला गाळलेल्या शब्दामध्ये येऊ शकतं एखादं. सत्यम वद, धर्मम चर. चर म्हणजे आचरण करणे. चर म्हणजे खरं म्हणजे चालणे होतं, पण ते धर्मा संदर्भात आल्यामुळं धर्मम, धर्माला चर, धर्माचं आचरण कर. मित्रम प्रिनीही, त्याचा धातू प्रिय आहे. प्रिय धातू म्हणजे एखाद्याला आनंदी करणे, संतुष्ट करणे. मित्राला प्रिनीही, संतुष्ट कर. हे सगळे आज्ञार्थी वाक्य. मित्रम प्रिनीही. क्रोधम जय, क्रोधाला जिंका. दयाम धारय, दयेला धारण कर. देवान पूजय, देवांना पूज, किंवा साध्या माझ्या मराठीमध्ये देवाची पूजा कर. हिंसा मा कृतः, हा एक नवीन शब्द. कृतः हा एक कृच, हे आज्ञार्थी रूप आहे. हिंसा मा कृतः, हिंसा करू नको. स्वाध्यायान मा प्रमदः,
म्हणजे स्वाध्याय म्हणजे रोजचं आपलं जे असतं नित्य जे काही असेल ते धार्मिक असेल किंवा रोजच्या आचरणामधलं असेल किंवा रुटीन काम कोणतं असेल ते त्यामध्ये कधीही चूक करू नका, सोडू नका, ते कंपल्सरी करत जा. म्हणून स्वाध्यायान मा प्रमदः. प्रमद म्हणजे सोडून देणे, चूक करणे, अर्धवट करणे, त्याला प्रमदः. धीरो धैर्यं न मुंचती. धीरो म्हणजे धीरः. धीरः जो आहे तो धीर माणूस, ज्याच्या अंगी धैर्य आहे असा तो. धैर्यम धैर्याला, न मुंचती. मुंच जातोय. मुंच म्हणजे मोकळं करणे, सोडणे. एखाद्याला बांधून ठेवलेलं असतं त्यावेळेला त्याला सोडलं जातं, त्यावेळेला त्याला मुंच जातो वापरतात, मुंचती. किंवा एका सोडून देणे या अर्थाने सुद्धा मुंचती वापरलं जातं. तर धैर्य असलेला माणूस, धीर असलेला माणूस, याच्या अंगी काय म्हणता येईल त्याला अजून, संयम असलेला माणूस धैर्याला सोडत नाही, धैर्याला धरून असतो. अहंकारी विनश्यती. अहंकारी म्हणजे अहंकार असलेला माणूस, विनश्यती म्हणजे नाशाला जातो, नाश पावतो. हे असे काही नित्य उपदेशामधले आहेत, हे माहिती असावेत, बोलताना पण आपल्याला असं बोलता आलं पाहिजे. आता हे इथे काही सर, हा हे तिसरं आणि ते कुरु कृताचं कळलं नाही. हिंसा मा कुरु असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. हो, चाललं असतं. हे कृथा हा कुठून आलं आणि हे कृथा करू प्रेणी नको हे पण कळत चाललं नाही. असतं. एक वेगळा शब्द वापरला त्यांनी, कृथा हा, ते हे आज्ञाचे रूप आहे. आणि हिंसा मा कृता हा, हिंसा मा कुरु पण चाललं असतं. आणि मित्रम प्रिणीही, त्यातला प्रिय धातू आहे, तो प्रिय म्हणजे संतुष्ट करणे, समाधानी करणे त्याला. आणि हा आज्ञाचे रूप त्याचं प्रिणीही, मित्राला संतुष्ट कर, आनंदी कर, सुखी कर असं. पण हे आता जरा काही वेगळं वाटतंय त्यामुळे. वेगळं आहे, वेगळं त्यांनी मुद्दाम वापरला असेल एका वेळेला. अच्छा, हा, मग हे असं ते असं लक्षात ठेवावं लागेल. राहतं ते तसं काही फार. आता तुम्ही जेव्हा सेकंड टाइम वाचाल तेव्हा आपले चर्चा झाली, लक्षात येते आपल्याला, असं बोललो होतो आपण, अच्छा, विसरत नाही आपल्याला. ठीक आहे. हा, आता हे दोन प्रकारे संख्या ते 10 पर्यंत दिलेले आहेत. याचं एक आहे ती संख्या आहे, दुसरं आहे तो क्रम आहे. एक द्वि त्रि चतुर पंच षट सप्त अष्ट नव आणि दश. तर हे आणखी जेव्हा पुढचे आपण आकडे वाचू तेव्हा आपलं जास्त क्लिअर होईल. याच्यामध्ये क्रम जो आहे, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम षष्ठ सप्तम अष्टम नवम दशम, हे क्रम आहेत, पहिला दुसरा तिसरा असं. आणि चतुर्थाला आणखी दोन आहेत त्यामध्ये, तुर्य तुरीय, हे फार कमी वापरामध्ये आहे, पण ते थिअरिटिकल का होत नाही पण आहेत. तर चतुर्थ करता परीक्षेत जर आलं किंवा काय चौथ्याला काय म्हणणार, चौथा मुलगा, तुर्य विचार संस्कृत मधलं हिंदीमध्ये करा म्हणून आलं तर आपल्याला तुर्य म्हणजे चौथा हे माहित पाहिजे. चतुर म्हणजे चार, या चारच्या संदर्भातला आपण चत्वार पण आलं होतं ना मग, चत्वार हा. तेच म्हणजे आता इथे आपण बघितलं होतं ना, उसके 4 पुत्र है तस्य चत्वारः, म्हणजे 4 मुले आहेत. हे बहुवचन झालं त्याचं, 4 या संख्येचं बहुवचन चत्वार. चतुर ही संख्या आहे, या प्रत्येकाची विभक्ती असते. तर हे विभक्ती जशी आपण बाकीच्या गोष्टीची बनते तशीच विभक्ती याची पण बनते. चतुर्थी चत्वार म्हणतात. हो ना, चत्वार जे आहे, चतुर ही 4 संख्या आहे आणि चत्वार ही त्याची विभक्ती आहे पुढे. चत्वार, हो ना, चत्वार असं नाही म्हणलं जातं, चत्वार ही विभक्ती प्रत्ययामध्ये आहे, विभक्ती रूप आहे त्याचं. तसं आता इथे बघितलं आपण ना, ते उसके 4 पुत्र है तस्य चत्वारः पुत्रः सन्ति. तर पुत्र हा बहुवचन आहे, चत्वारः ही त्याची त्याची आपली विभक्ती आहे, विशेषण त्याचं.